नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी आपण वनरक्षक या पदासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 4 पाहणार आहोत। तर वेळ न घालवता या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत। तर या ठिकाणी मित्रांनो मराठी विषयाला या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे। या अगोदर आपण सामान्य ज्ञानचे 3 प्रश्नपत्रिका संभाव्य पाहिल्या आणि हा चौथा लेक्चर प्रश्नपत्रिका 4थी या ठिकाणी आपण मराठी या विषयाची आणि त्यामध्ये सुद्धा समानार्थी शब्द हे आपण पाहणार आहोत। पहा, पहिला शब्द आहे अरण्य। काय प्रश्न काय आहे? प्रत्येक शब्द दिलेत आणि या 4 शब्दांपैकी एक शब्द दिलेल्या शब्दांच्या समानार्थी आणि तो आपल्याला ओळखायचा आहे। तर अरण्याचा समानार्थी शब्द काय आहे? तर तो येतो मित्रांनो अटवी। लक्षात ठेवा, अटवी। त्यानंतर आकाश। आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तो आहे विताख। विताख। ढग। ढगचा समानार्थी शब्द कोणता? वारिद। लक्षात ठेवा, ढगाचा समानार्थी शब्द वारिद येतो। त्यानंतर भुवई। भुवईचा समानार्थी शब्द कोणता? भ्रुकुटी। लक्षात ठेवा, भुवईचा समानार्थी शब्द आहे भ्रुकुटी। त्यानंतर केस। केसचा समानार्थी शब्द कुंतल येतो। लक्षात ठेवा मित्रांनो, केसचा समानार्थी शब्द हा कुंतल आहे। त्यानंतर शेम। शेमचा समानार्थी शब्द म्हणजे कल्याण। त्यानंतर वेल्लरी। वेल्लरीचा समानार्थी शब्द वेल येतो। त्यानंतर मासा। मासाचा समानार्थी शब्द हा मीन येतो। त्यानंतर पुढील प्रश्न पहा मित्रांनो, पवन। पवनचा समानार्थी शब्द येतो तो येतो समीकरण। मंडूकचा समानार्थी शब्द येतो तो बेडूक येतो। त्यानंतर पाण। पाणाचा समानार्थी शब्द पल्लव। लक्षात ठेवा, पल्लव आणि पाण हे समानार्थी शब्द आहेत। त्यानंतर गिरी। गिरीचा समानार्थी शब्द आहे तो नग आहे। त्यानंतर धरा। धराचा समानार्थी शब्द येतो धरा म्हणजेच आपण त्याला पृथ्वी सुद्धा म्हणतो। चपला। चपलाचा समानार्थी शब्द आहे म्हणजे बिजली, वीज। त्यानंतर प्रमोद। प्रमोदचा समानार्थी शब्द येतो तो म्हणजे आनंद। व्योम। व्योमचा समानार्थी शब्द तो येतो नभ म्हणजे आकाश। वल्लभ। वल्लभचा समानार्थी शब्द येतो पती। त्यानंतर जाया। जाया म्हणजे पत्नी। त्यानंतर अरण्य। अरण्य म्हणजेच मित्रांनो कानन, त्यालाच आपण कानन सुद्धा म्हणतो। त्यानंतर केसरी। केसरीचा समानार्थी शब्द होतो सिंह। केसरीलाच आपण सिंह सुद्धा म्हणतो। त्यानंतर रात्र। रात्रचा समानार्थी शब्द येतो यामिनी। त्यानंतर रिपू। रिपूला समानार्थी शब्द आहे अरी। त्यानंतर नृप। नृपला समानार्थी शब्द आहे भूप। त्यानंतर विप्र। विप्रला समानार्थी शब्द आहे तो ब्राह्मण। आणि सलील। सलील म्हणजेच पाणी। तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण 25 प्रश्न पाहिले आणि दररोजचा आपण वनरक्षक या पदाची जी भरती आहे त्यामध्ये दररोजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 25 प्रश्न वेगवेगळ्या विषयांवर आपण पाहणार आहोत। तर ह्याच्यामधला हा 4थी प्रश्नपत्रिका 4थं लेक्चर होतं मित्रांनो। काही करेक्शन असतील तर सुचवू शकता, काही तुमच्या मनात सजेशन असतात ते सुद्धा खाली कमेंट्समध्ये लिहू शकता मित्रांनो। अशा प्रकारे आपल्याला दररोजचं एक लेक्चर घ्यायचं आहे आणि रात्री मी ऑनलाईन मॅथ लेक्चर तर घेतच असतो, त्याचप्रमाणे सामान्य ज्ञानचं लेक्चर सुद्धा रात्री होत असतं। तर रात्री साधारणतः 8 वाजता आपली ती लेक्चर होत असतात, ती सुद्धा अटेंड करत चला मित्रांनो। आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। आणि अशा अपडेटसाठी वनरक्षक या पदाच्या परिपूर्ण तयारीसाठी, मेगा भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। बाय।